तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली, उठला ओम्या बादशाह आंघोळ करून टाकाटाकी 1 लिटर पाणी पितोय बादशाहसारखा. मग नंतर मांडला एक चपाती आणि भाजी बाई आणि पोट तिथंच भरला. नंतर आला आपला वेदांत बादशाह, त्याला घेऊन बेड आतला तो मस्तपैकी बाहेर आणला. लई जोडाचा पिता निघाला. नंतर इकडे चकली खात होते आपले विकीदाचे पप्पा बादशाह काका. नंतर मग इकडे हा बघा परत आलाय दुसरा बादशाह. त्यानंतर आम्ही झोपलो आणि डायरेक्ट उठलो संध्याकाळी. डायरेक्ट टोस्ट बीस घेतले, कारण का जरा दमल्यावर गॉड होतं बाई, फिरू आणलं ना एवढे दिवस. नंतर ही बारकी भेटली, तिला जरा खेळवली बाई. बघा कसली आहे, क्यूट क्यूट डेंजर आहे एकदम, पण मस्त आहे, खेळते पण तेवढीच, दमवते पण तेवढीच, काय विषय नाही. नंतर हा बादशाह आला, बंटी उकिरडे बोलतो त्याला, उर्फ विघ्नेश उकिरडे. नंतर मग गेलो आणि केक घ्यायला, कारण का याच्या मोठ्या भावाचा बर्थडे होता आणि ही बघा बारकी बारकीची शाळा सुरू झाली. नंतर मग केक घेतला, गेलो मोठ्या भावाच्या घरी. तिथं हे बघा वहिनीने काहीतरी गाणं लावलेला मस्तपैकी देवाचा, आणि हा बघा नाचतोय त्या गाण्यावर देवाच्या, काय विषय नाही. इकडं फ्रँकी होती मस्तपैकी बनवली, ती सॉसमध्ये बुडून खाल्ली. आता मोठा भाऊ आला होता. मग गेलो छोटूकडं. छोटूने रेसिंगचा टी शर्ट घातलाय, कुठंतरी चाललाय वाटतं रेसिंग करायला. बघा कसा दमलाय छोटू. नंतर मग साप दिसला मला, तर साहिल पानवकर बादशाहला बोलवला साप पकडायला, आणि त्यांनी तो मस्तपैकी बाटली भरून नेला आणि सोडला नाही. साप पकडण्यात एक्सपर्ट आहे साहिल आपला, काय विषय नाही. नंतर मग आला दादा, बघा कापला केक, आणि मग इकडं घालली मस्तपैकी खीर आणि केक, आणि मग आला एकदम विषय खोल. मग जेवलो नाही काय नाही, गेलो डायरेक्ट तळ्यावर. इकडे आयुष 12% वेदांत बादशाह भेटले आपल्याला, आणि इकडे सोहम गांगण पण आले बाई. आम्ही मस्त गप्पा मारल्या, चाललो जरासा आणि गेलो घरी. आणि हे बघा दिले वहिनीने खायला. आता ओके बाय, गुड नाईट मेरी